मिनिटे झाली आहेत आणि 2:40 ला पहिला बॉल पडला जाईल याची दखल दोन्ही संघाचे खेळाडू घेतील यात शंका नाही आहे. बॉलिंग करणारे युनिट ज्यांच्याकडे बॉलिंग आली आहे अर्थातच आपण पाहताय टीम छत्रपती शिवेंद्रसिंहराजे जावली आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वराज 32 शिराला हा संघ. एका बाजूला मयूर पणाळकर गर्जना कोपरखेरणे या टीमकडनं आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नामांकित असा हा खेळाडू अतिशय प्रतिभावंत. अर्थातच आपण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठ्या इनिंग्स त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. शतकी खेळी उपजिल्हा प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये आपण गतवर्षी आपण 100 धावांची खेळी अर्थातच शतकी खेळी त्याची आपण पाहिली. 25 चेंडूमध्ये 75 धावांची ती खेळी गोटिवलीचं ते क्रीडांगण आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला नामांकन मिळालं होतं. म्हणजे मोठमोठ्या इनिंगसाठी लंबेरेस्का घोडा ज्याला आपण म्हणतो ना की हॉर्स पॉवरनं खरं तर फलंदाजी करणारा हा संघ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पल्लारकर त्यांना वैयक्तिक 1 धावसंख्येनं स्वतःचा बॅटच्या स्वरूपात खातं उघडलं. त्याच्यानंतर त्याच्या सोबतीचा खेळाडू अमर त्यानंही पहिल्याच बॉलवर 1 धाव अंकित करून मात्र वैयक्तिक दोन्ही फलंदाजांनी स्वतःचं अकाउंट इथं ओपन केलंय. 2 चेंडू 2 धावा अशा पद्धतीने सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर कॅलिस हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे. हा फुलटॉस बॉल चुकीची लाईन होती परंतु जजमेंट जमलं नाहीये. चूक झाली आहे आकाशकडनं आणि या चुकीचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल. येणाऱ्या काही चेंडूमध्ये षटकार चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. एक झेल आणि त्या झेलचा इम्पॅक्ट किती असू शकतो ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. एक झेल कपिलदेव निखंज यांनी पकडला भारतीय संघ विश्वविजेता ठरला. एक झेल जो श्रीशंतनं पकडला भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला. एक झेल नुकताच काहीच दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवनं पकडला आणि भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला. म्हणजे एक झेल जय आणि पराभवाचं अंतर सुद्धा कापेल आणि यावेळेला झेल टिपलाय. विकेट किपरना ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि काय गोलंदाजी होतीये. कमालीचं कौतुक आपण करतोय. या गोलंदाजाचं नाव आहे कॅलिस आणि त्याने केलेलं हे खरं तर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर बॉलिंग. इट्स अ गोल्डन विकेट इन द मॅच. बॅट बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला फलंदाज बाद झालाय. Right arm around the wicket. A half tracker ball over the cover region. फटका सजवायचा होता. बॅटचा एज लागला. बॉल गेला शॉर्ट कव्हर पॉइंट या रिझन मध्ये ही एकदा मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. ते 5 या आकड्यावर 5 for none 5 for 1 ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. कॅलिस आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कोश खरं तर जावली या टीमच्या वतीने खेळ करत असताना पहिला गोलंदाज फ्रंट लाईन बॉल मयूर पन्नालकर आपल्याला पाहायला मिळतील. मयूर पन्नालकरला थांबवणं तितकं सोपं नाही आहे. त्याच्याकडे असलेली फलंदाजीमधली दाहकता आक्रमकता आणि चेंडू वेधण्याची त्याची क्षमता त्याच्याकडे असलेलं ताकद त्याच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन मनगटाच्या साह्याने चेंडू वळवण्याची क्षमता या सर्व गोष्टी मयूर पन्नालकरकडे आहेत. काही वर्षामध्ये आपण जर का बघितलं गेलं मागच्या काही 1.5-2 वर्षाचा कालखंड मयूरचा फार छान खरं तर त्यानं आपल्या खेळाला फ्लरिश डेव्हलप केलंय. अर्थातच असाच खेळ जर का पुढे राहिला तर मात्र हाच मयूर पन्नालकर पुन्हा एकदा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरील अनेक नामांकित स्पर्धांमध्ये खरं तर वेगवेगळ्या फ्रँचायसीजमध्ये सुद्धा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. डिजिटली स्पर्धेला आपण लाईव्ह कव्हर करतोय. लाईव्ह कव्हरेजचं सुद्धा तितकंच मोठं खरं तर मोठा वाटा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळालाय. कोणत्याही खेळाडूला जर का एक्सपोजर खरं तर आणायचं असेल एक्सपोजमध्ये करायचं असेल किंवा आपण म्हणतो की जर का खेळ चांगला झाला तर मात्र डिजिटली त्याला मात्र ॲडव्हर्टाईज केलं जातं.
आकाश आले तर बॉलिंगसाठी. आकाशकडे एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा. गेल्या काही वर्षामध्ये आकाशनेही आपल्या ग्रामीण संघासाठी चांगला खेळ साकारलाय. डेनिस इलेव्हन नेरोल या संघाच्या वतीने खेळ करत असताना आकाशनं चांगला खेळ साकारला आणि त्याच्याकडचा क्रिकेटचा एक्सपिरियन्स तो आता वापरत असताना हाही बॉल पुढ्यातनं उचललाय. उचलून फेकून द्यायचा होता. टायमिंग इथं थोडंसं फसलंय. बॉल गेला शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये अंतर्वर्तुळामध्ये. बॉल चेंडूच्या खरं तर पाण्याच्या त्या डबक्यामध्ये थांबलाय, थबकलाय. बॉलचा विचार केला तर मात्र नक्कीच अपेक्षित स्थळी तो पडला नाहीये आणि चेंडू आणि चेंडू खोलीमध्ये पडलेले हे अंतर आपल्याला पाहायला मिळालं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न थोडासा फसला परंतु ही एकच जा मिळणार. धावसंख्या 1 न पुढे गेली, पोहोचली ती 6 या आकड्यावर. मयूर आले स्ट्रायकर एंडवर आणि मयूरच्या बॅटमधनं तडाखा. ही तडाखे बंद फलंदाजी. हा येतोय स्ट्रेट बॅटेड फ्रंट फुट डाऊन द ग्राउंड. 1 more 6. This is first 6 of the inning presented by Mr. मयूर पनालकर, शतकवीर. एक शतक ओमिकेनीच्या बॅटमधनं आपण माथेरानच्या मैदानावर पाहिलं. एक शतक आपण मयूर पन्नालकरच्या बॅटमधनं गतवर्षी उपजिल्हा प्रमुख चषक बेलापूरच्या त्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं. धावांचा तो पाऊस पाहिला आणि आताही धावांचा वर्षाव होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला वार, धावा मिळाल्या 6 ओव्हर द विकेट. हा बॉल हवेमध्ये, संधी आहे. विकेट किपर नजर रोखून होते. बॉल गेल्या मागच्या बाजूला. एकच जाव मिळाला. अप्रिशिएट केलं त्यानं बाबूला, आकाशला सांगितलं की वेल बॉल. बेधडक सुरुवात आणि आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू. मयूर पनालकर. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 13. स्वराज्य 32 आला हा संघ खेळ करतोय. हा बॉल गॅपशॉट सिलेक्शन प्रॉपर टाइम केलं. परफेक्ट प्लेसमेंट. ही आहे नजाकत. हे आहे क्रिकेटचं सौंदर्य आणि ही आहे क्रिकेटची ब्युटी. 4 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली 17 या आकड्यावर. 17 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 1-7 स्कोर बोर्ड पे 17 रन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आकाश. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक डिक्लेअर, त्यानंतर चौकार. या षटकामध्ये संमिश्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिथे षटकार आला त्याने थांबवलं सुद्धा, जिथे चौकार आला आता तो थांबवेल का. विकेटच्या शोधात हा बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. तो फुटबॉल ग्राउंड एंड कडनं मारा काढण्यासाठी सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे एज लागली होती. जीवांच्या आकांताने क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या प्रयत्नांच्या अवाक्याबाहेर हा बॉल जरूर गेला. डी झोन मध्ये एकदा मिळणार. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ते 18 या आकड्यावर. 18 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. गोलंदाजी करणाऱ्या टीमने केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक परंतु त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 13. 2 षटकांचा खेळ झाला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. हा आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. स्वतः या लाईव्ह टेक्निकल टीमचे प्रोप्रायटर आमचे सचिन मुंडे, कॅमेरामॅन, त्यांचे मनापासून आभार, कौतुक. क्लीन क्लिअर नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण म्हटलं की मग तुम्हाला लॉन पाहायला मिळतं. या क्रीडांगणावर मात्र हिरवल पाहायला मिळते आणि त्या हिरवलीवर मात्र खेळ करण्याची एक वेगळी मजा आहे. पाऊस जिथे थांबलाय तिथे मात्र मी म्हणेन फलंदाजांसाठी जितकं पोषक हे वातावरण आहे तितकंच पोषक गोलंदाजांसाठी सुद्धा आहे. टर्न करण्याची क्षमता तुमच्याकडे जर का असेल, जर का तुम्हाला टर्न करता येत असेल, स्पिन करता येत असेल, अचूक टप्पा जर का तुम्ही घेतला, वेधला आणि त्या अचूक टप्प्यावर जर का तुम्ही चांगली गोलंदाजी जर का केली तर तुम्हाला फलंदाजाला सहज ट्रॅप करता येतं. असं आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. कॉन्क्रीटची ही विकेट आहे जिथे या कॉन्क्रीटच्या विकेटवर न्यूटनचा ग्रॅव्हिटीचा तिसरा लॉ ऍप्लिकेबल होत नाही आणि इथे मात्र चेंडू वळवण्याची क्षमता असणारा अजून एक गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नाव आहे तेजस. पहिलाच फुलटॉस बॉल, चुकीची लाईन बीमर हाताळलाय. नो बॉल +1 या धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 20 या अंक गणितावर. 20 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. विविधतेने नटलेला हा परिसर आहे. या खेळातली एकात्मकता, खेळाडूंचं साहस, खेळाडूंचं दाहस आपल्याला पाहायला मिळतं.
हा बॉल पुन्हा एकदा मी म्हणेन आउटसाइड द ऑफ स्टिक येईल हा डॉट बॉल. आणि हा झोन एक डॉट बॉल आलाय. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस दॅट इज. सुपर बॉलिंग. द वे ही एक्झिक्यूट फर्स्ट 2 balls. हा बॉल हवा आणि हवा के संग संग घडा के साथ साथ बॉल झालाय फरार. मिड विकेट क्लिअर करतोय. लाल्याच्या बॅटमधनं आलाय हा पहिला षटकार. धावसंख्या झाली ती तब्बल 26. अराउंड द विकेट. हा फुलटॉस बॉल. ट्रीटमेंट द्यायला हवी होती परंतु मिळाली का? हो मिळाली आहे. बॉल डीप पॉइंट क्लिअर करून जाईल तो सीमारेषा पारण्या. अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 4 न पुढे जाईल. पोहोचेल ती 30 या आकड्यावर. आमचे खरं तर टी शर्ट्सचे स्पॉन्सर तेजस बांदल यांचे बंधू रुपेश बांदल यांना मी इन्व्हाइट करू की या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. हा वाईट बॉल आहे. अंडरम क्रिकेटमध्ये रुपेशचा आम्ही खेळ पाहत आलोय. रुपेशला मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. एज लागला बॉल. ही डॉट बॉल. शेवटचा चेंडू आहे. 31 धावा. 31. आणि हा बॉल पिकअप. चेंडूची लाईन रीड केली. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि समय सूचक फटका. स्टँड अँड अ डिलिव्हर. स्टँड अँड अ डिस्पॅच. स्टँड अँड पार्सल इट फॉर अ 6. 23rd ओव्हर. एकूण धावसंख्या 6 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये 37 या अंकगणितावर. 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3. फायनल ओव्हर वुड बी इन प्रोग्रेस व्हेरी सून. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. थोडीशी टीम मीटिंग्स बोलवली आहे. का? कारण मयूर पनालकर सारखा फलंदाज जो अजूनही तग धरून उभा आहे त्याच्या समवेत जो फलंदाज आलाय लाल्या त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत तब्बल 2 षटकार 1 चौकार आलाय. या दोन्ही फलंदाजांना कसं थांबवावं त्याच्यासाठी ही रणनीती डावपेच आखण्यासाठी ही टीम मीटिंग्स बोलवली गेली. Bowler's name please. पीयूष. पीयूषने पिवळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. हा ट्रॅकर बॉल अवे फ्रॉम द रीच. आणि हा बॉल आपण मात्र नक्कीच डॉट बॉल डिक्लेअर करतायत. इट्स अ फेअर बॉल. पीयूष बॉलिंग ट्रॅकवर.
हातांच्या उंजलीतनं बॉल ग्रिप ऑफ झाला आणि हा पिचवर तो आदलला, तिथून स्विंग झाला आणि फलंदाजाला डिस्ट्रॅक्ट केलं. अजून एक डिस्ट्रॅक्ट करणारा चेंडू, बॉल पाण्याच्या डबक्यामध्ये थांबलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले, चेंडूला त्यांना उचलला, फेकला आणि इथे थ्रो केला. एक्साइटमेंट जास्त आपल्याला पाहायला मिळाली. धावा मिळाल्या 2. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये, पोहोचली होती 39 या आकड्यावर सन्मानजनक स्कोअरकडे वाटचाल करत असताना. Around the wicket, stand and deliver. What a shot that is! चपराक लगावली है. This is glory of rubber ball cricket. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. मयूर पनाळकर, पॉवरफुल बॅटिंग, स्टँड अँड क्लॅप शॉट. ज्याच्या परका मापा थोला, तोलून मोपून माजून अर्थातच मोजून ही मापलेला हा मापदंड षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. एज लागला, बॉल हवेमध्ये होता, डी झोन कडे मार्गक्रमण करत असताना ही एकच धाव असणार आहे. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये. 46 या आकड्यावर 46 षटक क्रमांक सुरू आहे. चौथं अंतिमचं 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 0, 2, 6, 1 अशा मागचे 4 चेंडूंचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. 46 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये 48 धावांचा उच्चांक गाठणारा फलंदाज मयूर पनाळकर या मॅच मध्ये मी म्हणेन आतापर्यंत 20 या आकड्यावर खेळ करतोय. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी त्यानं परिधान केली आहे. हरिकेन एटी स्पोर्ट्स आमचे तेजस बांदल यांनी पुरस्कृत केलेली ही मॅन ऑफ द मॅच एक ब्रँडेड जर्सी परिधान करून मयूर पनाळकर यांचा हा खेळ आपल्याला आज पाहायला मिळतोय. हा बॉल जागेवर पुन्हा एकदा ताकदीचं प्रदर्शन. हा चेंडू आभाळाची उंची मोजण्यासाठी गेलाय की काय असंच मात्र भाकीत होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जबरदस्त ही मयूर पनाळकरची ताकदवान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. बॅट्सविंग फार चांगली होती. झोपाला जितका मागे जातो तितकाच अंतर तो कापतो आणि अगदी बॅट्सविंगचा वापर करत असताना फुलचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सी कॉर्नरच्या वरून या मुख्य कक्षाच्या डाव्या अंगानं बॉल सीमारेषा पार फरार झालाय. 6 धावा आणि एकूण धावसंख्या 50 ऑन दी स्कोर बोर्ड. 52 अंतिमचा बॉल. फिंगर्स रोल केल्या, दिशा भरकटलाय. 1+1 या धावा मिळतील 2. चौकार षटकार आले, व्हाईट बॉल आले, डॉट बॉल आले, 2 विकेट्स आल्या. संमिश्र गोलंदाजी पहिल्या 4 षटकांमध्ये. शेवटचा 1 चेंडू. अ सॉलिड एंटरटेनर विथ द बॅट मिस्टर मयूर पनाळकर, मिस्टर सेंचुरी. त्याच्या बॅटमधून अंतिमच्या बॉलवर येईल. येस इट इज अँड दिस इज बिग फायर पॉवर. मयूर पनाळकर अंतिमच्या बॉलवर षटकार आलाय. रणसंख्या झाली ती तब्बल 59 आणि 60 धावा झाल्या आणि 61 धावा काढाव्या लागतील. 61 टू विन. कमालखीय पारी मयूर पनाळकर आणि लाल्या त्याचबरोबर अमर आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त कौतुकास पात्र असा खेळ झाला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. स्वराज्य 32 शिराला या टीमचे पहिले 3 फलंदाज 60 धावा तब्बल ठोकल्या. 61 धावांचं इथे मात्र आव्हान टार्गेट सेट केलंय. लगेचच सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरतील. मॅचला आपण करू सुरुवात. घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. स्टे ट्यून विथ अस विथ क्रिक लाईव्ह.
येस आणि आज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर सहकार्य लाभलंय वन सोल्युशन या टीमचे खरं तर ओनर मालक आज ही टीम नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या संघाचे खरं तर संघ मालक श्री नईमभाई चौगुले साहेबांचं इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते त्यांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत सुस्वागतम वेलकम अँड व्हेरी गुड आफ्टरनून आपण पाहताय मच्छिंद्र स्मृती चषक 2024 चा हा दैदिप्यमान सोहळा आज 8 संघांना आपण इन्व्हाइट केलं वेस्ट झोन चे हे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढे गेलेले 2 संघ त्या 2 संघादरम्यान आपल्याला खेळ पाहायला मिळतोय पहिल्या ग्रुपमधनं मैत्री ग्रुप जावली या संघानं खरं तर 2 विजय संपादित करून ते पुढे गेलेत अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी ऑलमोस्ट सेमी फायनल मध्ये ते थेट दाखल झालेत ड्राईव्ह करायचा होता स्विंग अँड मिस स्पिन अँड मिस पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं बॉल टर्न झालाय ही फिरकी आणि फिरकीची जादूगरी मॅजिक दाखवत असताना गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळालेत बॅट्समन विजय स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतात पहिले 2 चेंडू डॉट विजय आणि अक्षय अशी सलामीचे पहिले 2 फलंदाज आता जावली टीमसाठी मात्र शर्थीचे प्रयत्न करावे लागतील संघ अडचणीमध्ये सापडला कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये तिसऱ्या बॉलवर एक धाव मिळाली आहे 3 चेंडूंचा खेळ झाला एकच धाव आपल्याला पाहायला मिळते मॅच फसले का मॅच पासून दूर चाललेत का पहिलं षटक आहे पहिल्या षटकामध्ये आक्रमण करायला हवं किमान 2 षटकार येणं गरजेचं आहे ते येतील का ही लेग बाय 1 धाव आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 2 डॉट डॉट 1 1 4 चेंडू झालेत धावा आल्या फक्त 2 काय करायला हवं या मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करायचंय षटकार यायला हवेत प्रयत्न तर करावाच लागेल गोलंदाजी ती मात्र धार धार अचूक टप्प्यावर होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये कंट्रोल बॉलिंग समय सूचक चेंडू फेक आपल्याला पाहायला मिळाले यावेळेला बॉल जास्त टर्न झालाय अतिरिक्त उसळी आणि अतिरिक्त टर्न झालेल्या बॉलला पंच कार्तिक सर मात्र व्हाईट बॉल घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळतील अवांतर एक आता धावा कशा येऊ द्या धावा आल्या पाहिजेत टीमसाठी छत्रपती शिवेंद्र सिंहराजे जावली या टीमसाठी मात्र धावा वेलकम असणार आहेत हा बॉल पाण्याच्या डबक्यामध्ये फसला तो पाण्याच्या डबक्यामधील पाणी आणि चिखल असं सर्व काही त्या खेळाडूच्या चेहऱ्यावर उडालं या सर्व काही गोष्टी तुम्हाला क्रिकेट या खेळामध्ये मान्सून क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जिथे पाऊस थांबला तिथे ओलसर विकेट ही थोडीशी चिकट होऊन जाते ओलसर जे मैदान असतं जिथे गवत आहे जिथे पाणी थांबतंय तिथे मात्र चेंडू स्किट होताना पाहायला मिळतात बैठक फटका सजवलाय आणि स्लॉक स्वीपनं षटकारामध्ये या बॉलला कन्वर्ट केलंय बॅट्समन आहेत अक्षय आणि जावली तालुक्याला खरं तर बिलॉंग करत असताना आपल्या टीमसाठी त्यांना लगावलाय हा पहिला षटकार नाव आहे अक्षय अक्षय 21st ओव्हर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 for none 9 धावा श्रावण महिन्याच्या आपण प्रारंभी या स्पर्धेला मात्र लॉन्च केलं अर्थातच पश्चिम महाराष्ट्र तालुका ओपन या संघांना आपण इन्व्हाइट केलं मच्छिंद्र स्मृती स्पर्धेचं टायटल येस 9 धावा एकूण धावा मात्र नक्कीच काढायच्या ते तब्बल 61 चं टार्गेट आहे अजूनही 52 धावांची गरज आहे येणारे चेंडू असतील ते 18 चेंडू मध्ये 52 धावा थोडस मी म्हणेन अशक्य असं नाही आहे परंतु इथे मात्र प्रयत्न तितक्याच ताकदीचे करावे लागतील 52 धावा समोर असताना 18 चेंडू 52 धावा
हा बॉल टॅप केला अंडर बॉक्स टाइप स्टाईलने क्षेत्ररक्षण अचूक लावलंय. शॉट मिड ऑन रिजन मध्ये स्वतः संदीप. 17 चेंडूमध्ये 52 धावा. असा आता इक्वेशन थोडस कठीण होत असताना जावली टीम साठी. हा बॉल पुढ्यात टाकला. पुढ्यात उचलून फेकून द्यायचं होतं. हाऊ इज दॅट इज ही अपील बाय द विकेट कीपर मयूर पनालकर. मयूर पनालकरचा ॲज अ बॅटर म्हणून कॉन्ट्रीब्युशन. मयूर पनालकर ॲज अ विकेट कीपर म्हणून कॉन्ट्रीब्युशन. मयूर पनालकर विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याचं चांगलं कुशल कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळते. ह्या बॉलला खरं तर उचलला आणि फेकून दिलाय. हा पुलचा फटका. डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स द बॅट. असाच फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल येऊ दिला आणि त्यानंतर फटका सजवला. याला टायमिंगचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. समय सूचक फटका आणि षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. अजूनही जिंकण्यासाठी बरंचसं अंतर पार करायचंय. प्रयत्न तर करावे लागतील. अजून एक येईल का? हो आलाय. इट्स अ बिगी, इट्स अ मायटी, इट्स बिगर दॅन बिफोर, लॉंगर दॅन बिफोर, हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल. ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्लिअर करणारा अजून एक षटकार. बॅट्समन विजय ऑन फायर नाव. 15 चेंडू आणि 40 धावा. पुढ्यात टाकलेले चेंडू उचलले, फेकून दिले. जैसी गेंद वैसी नसीहत. सराव चांगला असावा फलंदाज विजयचा. चौकार षटकारांचे विलोभनीय कारंजे आपल्याला दाखवत आहेत. फटक्यामध्ये ताकद, नजाकत, टायमिंग, प्लेसमेंट प्रॉपर होतं. कॉन्फिडन्स होता. संयमानं या इनिंगला फुलवत असताना 15ला 40 काढायचे. अशक्य असं नाही आहे. हा बॉल एज लागला. बॉल गेला डी झोन मध्ये. एकदा मिळणार. आणि नईम भाई चौगुले, थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन. अँड वन्स अगेन आम्ही सचिन नाईक आणि धारावी टीमच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. फोन सोल्युशन सेक्टर 48 या टीमला ओन करत असताना आज एक चेंडू शिल्लक आहे. आज नवी मुंबईचं क्रिकेटला डेव्हलप करण्यासाठी नईमभाई चौगुले यांचं तितकंच मी म्हणेन योगदान आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू आणि आता 12 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या. 12 चेंडू आणि 39 धावा. आणि पहिला बॉल इथे या पहिल्याच बॉलला तटविला आहे. 4 धावा मिळतील आणि धावांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. बॅटिंगसाठी फलंदाज अक्षयच्या बॅटमधनं अजून एक चौकार आलाय. हार मानेल तो अक्षय कसला, थांबेल तो अक्षय कसला, थकेल तो अक्षय कसला. अक्षय आणि विजयनं ही पार्टनरशिप बिल्ड करत असताना मॅच मध्ये खरं मी म्हणेन विजयाच्या आशा पल्लवित करत असताना हा बॉल येईल. मला वाटतं डॉट की मिळाली. एक धाव मिळाली आहे. आता 10ला 33 काढायचे आहेत. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. येणारे चेंडू मात्र नक्कीच सांगून देतील या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जितक्या धावा जमवल्या जातील तितक्या धावा शेवटच्या षटकामध्ये मात्र मी म्हणेन टार्गेट सोपं होऊन जाईल. कठीण आहे थोडंसं, परंतु या 4 चेंडूवर जे काय करायचं आहे ते इथे आता करावं लागेल अक्षयला. 10ला 33. पहिले 2 चेंडू झालेत. पहिला चौकार आला आहे, त्यानंतर एक धाव आली आहे.
आणि हा बॉल प्रथम डिलिव्हरी, अ क्विकर क्लेवर क्लीन बॉलिंग, अ डॉट बॉल. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतील. आय विल टेक इट. मयूर पनालकर underneath and the catch is dropped at one attempt and second attempt it's successfully taken. A well grip by Mayur and another wicket down. This is first wicket down. पहिला भगदाड, पहिला मोठा फलंदाज बाद झाला. मॅच मध्ये शिरकाव केलाय बॉलिंग युनिटनं. स्वराज 32 शिराला. 8 चेंडू आणि 33 धावा. आठ चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आता षटकार चौकारामध्येच तुम्हाला डील करावा लागेल, तर आणि तरच या मॅचचं चित्र तुम्हाला पलटता येईल. अन्यथा मात्र पराभवाच्या बर्मुडा ट्रँगल मध्ये तुम्ही फसले जाल. ओव्हर विकेट. हा बॉल बॅट अगोदरच फिरली आहे, बॉल नंतर निघून गेलाय. बोटांवरची जादू सादर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संदीप अजूनही 7 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे अंतिमच्या बॉलवर षटकार यायलाच हवा, हे अपेक्षा असणार आहे. तो येईल का षटकार? समीर आहेत. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे आणि सहजतेने या बॉलला डॉट काढलाय. गोलंदाजानं केलेलं हे कमालीचं कमबॅक. पहिला बॉल 4 आणि त्यानंतर एकही मोठा फटका मारण्याची संधी सुद्धा निर्माण करून दिली नाहीये. इतकी कमालीची गोलंदाजी आणि अप्रिसिएशन मिळत असताना मयूर पनालकर आणि त्यांच्या टीमकडनं गोलंदाज संदीप यांना आता 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. आहे ना. 6:33 ची गरज आहे. नवीन गोलंदाज. हा पहिलाच बॉल मनगटाच्या साह्यानं बॉलला फक्त दिशा दाखवली आणि एक क्लासिकल फटका. नयनांचे पारणे फेडावा इतका नयनरम्य असा हा फटका. आकर्षक स्ट्रोक. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. स्ट्रेट बॅटेड फ्रंट फूट वरनं नजाकत, सौंदर्य, ब्युटी, ग्लोरी, ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळालं. आता 5 चेंडू मध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. बॉलला फुंकर मारून ड्राय करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पिन प्रकारची गोलंदाजी. हा पुढ्यात टाकला, पुढ्यातनं उचललाय, बॉल गेलाय डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक लेझी सेटअप आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा जरूर मिळतील. 4 ला आता 23 काढायचे. 4 चेंडू आणि 23 धावा. जर का 4 षटकार लगावले तर मॅच मध्ये पुनरागमन करता येईल. हे घडेल का? चांगली खेळी साकारतायत. थोडीशी पराभवाची भीती, थोडासा जिंकण्याचा उत्साह या दोन्ही संघांमध्ये आणि त्या दोन्ही गोष्टींमधनं जो निर्माण झालेला दबाव आहे त्याच्यामधला हा खेळ इथे सुरू झालाय. कारण आता गोलंदाजाने चुकी केली, त्याच्यावर जर का षटकार चौकार जर का आला तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. इथे टायमिंग थोडंसं चुकलंय. टॅप केला बॉलला, बॉल गेलाय तो बरोबर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. लाल्या आहेत, पकडतील बॉलला, फेकून देतील. तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या 2 आणि आता 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. तीन चेंडू 21 धावा. हा बॉल सरळ सोडून दिला. पंच डिक्लेअर करतात इट्स अ व्हाईट बॉल क्राउड. 3 ला आता 21 होत्या, 3 ला आता राहिलं 20. हा बॉल वाईड पुन्हा एकदा. 3 ला आता 19. 1-1 व्हाईट बॉल. थोडंसं मी म्हणेन दबाव निर्माण करतील गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आणि 1-1
असेच जर का चेंडू फेकले गेले, अशाच चुका जर का होत गेल्या तर मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या पराभवाला इन्व्हाइट करताय. ते होऊ नये म्हणून एखादा चांगला क्वालिटीचा चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. चला मयूर, लगेच चेंडू द्या. रिस्पेक्ट टू अंपायर, क्रिकेटचे मोठे खेळाडू. वाईटची अपील झाली आणि वाईट डिक्लेअर केला पंचांनी. 3-19. अजून एक क्वालिटी बॉल. नाव दिस टाइम इट्स अ डॉट बॉल. आता 2-19. सलामीला आला होता आणि अंतिमच्या टप्प्यापर्यंत खेळतोय, परंतु मॅच पासून दूर चालत. आता 1-19. चला, आणि मैत्री ग्रुप जावली या टीमचे कॅप्टन प्रताप दादा शेलार, मिस्टर ॲथलेट, मिस्टर खो-खो नॅशनलिस्ट अँड प्राऊड ऑफ जावली, प्रताप दादा शेलार यांना मी इन्व्हाइट करू की या आपण व्यासपीठावर. आपलं मनस्वी स्वागत आहे. टॉससाठी आपण लगेच या. आणि ऑपोजिट टीम कॅप्टन टीम आपल्याला पाहायला मिळणार. अभिनंदन, नुकताच विजय संपादित केलाय स्वराज्य 32 शिराला. मयूर पनालकर आणि टीम कॅप्टन स्वतः आहेत. लगेच या. येस, आणि एटी स्पोर्ट्सचे आमचे प्रोपरायटर तेजस दादा बांदल, ज्यांनी आपल्याला खरं तर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट पुरस्कृत केली आहे. त्यांचे बंधू, तेजस दादांचे बंधू रुपेश बांदल, अर्थातच आंड्रम क्रिकेटमध्ये रुपेशचा आम्ही खेळ पाहिलाय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. प्रताप दादा शेलार यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आज आपल्या तालुक्यातील क्रिकेटच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ कसं मिळावं त्यांच्यासाठी कार्यतत्पर असणारे प्रतापदादा शेलार आज टीमला सांभाळत आहेत.